आज आमच्या घरचे सगळे हॉस्पिटलमध्ये गेलेत आणि घरात हालत पहा. आमच्या आईने तशी देवपूजा करून गेला. आता खूप सारे कपडे धुवायचे आहेत, फरशी पुसायची बाकी आहे अर्धी, त्यात सावी अरण्य दूब, त्याच्यामुळे मला त्यांना सांभाळून आज सगळे कामही करायचे आहेत आणि जवळपास 10:30 वाजत आलेत. सगळं घर अस्ताव्यस्त आहे आणि इकडे दोघंही झोपलेत. सावीला आत्ता झोपवलं, रात्री 2 वाजता ती झोपली. आता हे सगळं आवरायचं आहे आणि मग पाहूया आता कशा प्रकारे आजचे टार्गेट्स कंप्लीट होतील. असा चॅलेंजिंग डे आहे आजचा, पाहूया. आमची सुजाता गेली तर तिने नाश्ता बनवला होता, उपमा का उरलाय. अजून अरण्याचा चहा बाकी आहे, त्याला चहा द्यायचा. आता हा गंज नाही. आता हा त्या दिवसाचा दुपारचा व्हिडिओ आहे आणि सावी पहा, तिच्यासमोर असे पेन असले की आता सगळ्या अंगावर, घरात काय काय कुठं कुठं लिहिणं चालू केलं आणि अजिबात ऐकत नाही. जास्तच बदमाशी झाली आहे. अरण्य तरी लहान होता तेव्हा ऐकत होता, पण सावी अजिबात ऐकत नाही. आणि ती बिमार असल्यामुळे मला तिची आंघोळही करता येत नव्हती, त्यामुळे सगळं ते अंगावर सगळं लिहून सगळं खराब केलं होतं तिने. आणि आणलेला झोका आहे त्यातही ती जास्त बसायला तयार नाही आहे, त्याच्यामुळे तिला सांभाळून अभ्यास करणं इतकं लक्ष द्यावं लागतं. इकडे तिकडे जात राहते, पडत राहते. आणि हा आहे पहा रात्री 2:30 वाजताचा व्हिडिओ. ते दिवसा तर खेळते, रात्री पण झोपत नाही आहे. 2:30, 3, 3:30 अशी वाजता झोपते, त्याच्यामुळे इतकं टेन्शन आलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये अभ्यास होत नाही आहे प्रॉपर, आणि म्हणूनच मी काही ब्लॉग शेअर केले नाहीत. कारण प्रॉपर जर माझंच झालं नाही तर मी तुमच्यासमोर काय म्हणणार, काय दाखवणार. त्याच्यामुळे मी काय ते आपले स्टडी ब्लॉग बनवले नाहीत, परंतु थोडंफार का होईना ऑडिओ व्हिडिओ जे काय करता येईल तसे माझे चालू आहे स्टडी करणं. आणि तुम्हीसुद्धा काहीही परिस्थिती आली तरी आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे. आता शेवटी ते फायनली ही झोपली होती आणि तेव्हा वाजले होते पहा 3 वाजत आले होते. आणि मग तेव्हा मला परत भूक लागली, तर मी चहा वगैरे घेतला आणि नंतर इतक्या वेळ जागरण केल्यानंतर आपलीसुद्धा एनर्जी राहत नाही अभ्यास करण्याची, त्याच्यामुळे मी तेव्हा झोपली. आणि हा आजचा व्हिडिओ पहा. मॅडम मस्त दुपारी दिवसभर झोपल्यात. आता ही झोपू शकते, पण आपण दिवसा नाही झोपू शकत किंवा सकाळी नाही झोपू शकत. सकाळी घरचे कामं असतात त्यामुळे तेही आपल्याला करावे लागतात, पण मुलांचं असं नाही, त्यांना पाहिजे त्या वेळात ते सगळं काही करून घेतात. आणि चांगलीच परीक्षा सावीकडून माझी चालू आहे. तर मी आणलेली आहे लोकसेवा पब्लिकेशनची ही PDF प्रिंट करून आणलेली आहे. आणि याच्यातून आता पॉईंट जे झालेले आहेत ते टिक करणे आणि जे राहिलेले आहेत ते कव्हर करणे किंवा जे झाले आहेत त्यांचं रिव्हिजन करणे, असं आता मला करावं लागणार आहे. तर त्यासाठी सध्या तरी हिचं रुटीन ठीक होईपर्यंत मला खूपच जास्त टेन्शन आलं आहे की कसं होईल म्हणून. मी ग्रुपवरती तर टार्गेट व्यवस्थित देत आहे विद्यार्थ्यांना आणि मला खूपच छान वाटलं की मी जे टार्गेट देत आहे मुलांना सेम तसेच टार्गेट याच्यामध्ये पॉईंट आऊट केलेले आहेत आणि तेच त्यांनीसुद्धा ॲनालिसिस करून काढले आहेत. बऱ्याच दिवसापासून चॅनलवरती व्लॉग नाही आहे आणि त्याचं कारण मी आज सांगते. अभ्यास तर चालू आहेच जसा होईल तसा, परंतु 25 तारखेला जी परीक्षा व्हायची आहे ती होईल, ती कशी जाईल देव जाणो. तोपर्यंत मध्ये रोज एक परीक्षा आहे आणि त्यासाठी चालू आहे रोजचाच ओव्हरटाईम, नाईट शिफ्ट, काय म्हणता येईल ते. तर हे पहा 4 वाजले आहेत संध्याकाळचे, 4:30 वाजत आले आहेत. आणि आत्तापर्यंत ही पोरगी झोपू नये, ही झोपली जवळपास 2 वाजता दिवसाची. आणि आता ही झोपली आहे दिवसभर चांगली, त्याच्यामुळे रात्री रोज ही 2 वाजता, 3 वाजता, परवा तर हाईट केली 3:30 वाजता झोपली. रोज इतक्या लेट झोपत आहे, कधी रडते कधी खेळते, कारण तिची तब्येत ठीक नाही आहे. ती झोपली नाही. त्याच्यानंतर हे भाऊ पण बिमार आहेत, यांचा CRP वाढला आहे, ह्यांना दवाखान्यात घेऊन जाणं ही ड्युटी चालू आहे सध्या. आणि रोजची परीक्षा म्हणजे हिच्यासाठी जागरण, त्याच्यानंतर उठलं की घरची कामं, आणि या सगळ्यानंतर असा थकवा येतो, दिवसा अशी झोप येत आहे, प्रॉपर अभ्यास होत नाही आहे, जो मी तुमच्यासोबत काहीही शेअर करू शकत नाही. म्हटलं आज काहीतरी व्हिडिओ टाकावा म्हणून जुन्या काही क्लिप्स ॲड केल्या आहेत आणि आत्ता मी तुमच्याशी बोलते. तर मी आता ही झोपलेली आहे तेवढ्या वेळामध्ये काय केलं, कालही मी ती खेळत होती तेव्हा बूस्टर टेस्ट सिरीज सोडवली आणि इकॉनॉमिक्सचं काही वाचलं, PYQ सोडवलेत काही. आणि आज मात्र लोकसेवा पब्लिकेशनची जी सुपर 60ची PDF मिळाली आहे ना, आपल्या ग्रुपवर पण मी शेअर केली आहे, तर ती तुम्हाला लोकसेवाच्या टेलिग्रामवरती पण फ्रीमध्ये उपलब्ध आहे. त्याची प्रिंट काढा,
त्यातले टॉपिक चेक करा. आता मी हे ॲनालिसिस जे केलं ना, इतका छान वाटलं मला की जे ॲनालिसिस करून टॉपिक मी काढलेत सेम तेच टॉपिक सरांच्या PDF दुसरं देणार काय, ॲनालिसिस म्हणजे काय आहे ते जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा तेच येणार ना शेवटी. मग तेच सेम PDF आहे, फक्त त्यामध्ये काही माझे टॉपिक राहिलेत काढायचे तर ते सुद्धा ॲड आहे. तर ते आपल्यासाठी युजफुल ठरेल म्हणून मी त्याची प्रिंट काढली आणि त्यामधले जे काही आता टॉपिक आहेत ते करायचे आहेत. तर हे यासाठी सांगते की परीक्षा ही एका दिवसाची नक्कीच नाही आहे, त्याच्यासाठी आपल्याला रोजच काही ना काहीतरी स्ट्रगल आहे आणि त्यामधून बाहेर पडायचं आहे. आता हे इथे काठावर पास व्हा, वर पास व्हा, काही व्हा, करावंच लागणार आहे आणि हे हर्डल कमी होणार नाही आहेत. सण येणार, त्याच्यानंतर त्या सणांसाठीचे कामं. मला सणांचा खूप म्हणजे यासाठी की त्यात खूपच जास्त आपल्या गृहिणींना अडकावं लागतं म्हणून मला ते खूप तिटकारा येतो एक प्रकारे. पण काही गोष्टी नाहीच स्किप करता येत, तर त्या आता पाहूया कशा मॅनेज होतील. तर आता मी तुमच्यासोबत ती PDF जी आहे ती तुम्हाला दाखवते मी आणि त्यातले पॉईंट आपल्याला करायचे आहेत कव्हर. आणि मी एक छोटीशी काल एक वही आणली, दाखव रे, अशी छोटीशी एक वही आणली. याच्यामध्ये शॉर्ट पॉईंट आम्ही काढणार आहे, आम्ही म्हणजे मी काढणार आहे आणि मग ते मी रिवाईज करण्यासाठी म्हणून ठेवली आहे. आणि आता मोठ्या टॉपिकच्या नोट्स काढणं तर शक्य नाही आहे, त्या काही काढणार नाही आहे. जे काय होईल ते 21,000चं पुस्तक आपलं, त्याच्यानंतर एक्सप्लेनेशनचं बुक जे आउट ऑफ स्टॉकच आहे, मी 2दा अकोल्याला गेली नाही मिळालं, तर ते आउट ऑफ स्टॉक बुक आहे. तर ते पुस्तक आता मिळेल 1-2 दिवसात, जेव्हाही मिळेल तेव्हा. तर ते एक रिव्हिजन करूया आणि सोबत आपलं जे काही झालेलं आहे ते फक्त रिवाईज करायचं आहे आणि गणिताची प्रॅक्टिस करायची आहे, कारण माझं गणित खूप दिवसांचं बंद आहे त्याच्यामुळे. तर हे सगळ्या गोष्टी चालू आहेत, लाईफ अपडेट म्हणून म्हणा किंवा काय नेमकं चालू आहे. तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ. स्टडी प्रॉपर चालू नाही आहे त्याच्यामुळे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला नाही, पण पुढे आपला उद्यापासून म्हणा किंवा जसंही हिची रुटीन सायकल आणि माझी रुटीन सायकल व्यवस्थित होईल आणि चांगला अभ्यास होईल तर तो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर ही आहे लोकसेवा पब्लिकेशनची आप्पा सरांची PDF ज्याची मी प्रिंट काढली आहे आणि ही प्रिंट आमच्या दुकानात काढली आहे, नवीन स्टार्ट झालेला, त्याच्यामुळे ही हक्काची प्रिंट आहे असंही म्हणता येते. आणि याच्यामध्ये जे काय ॲनालिसिस दिलं आहे ना, हे सेम असंच ॲनालिसिस माझंसुद्धा आहे केलेलं. सेम म्हणजे असं तक्त्यामध्ये नाही केलं आहे, मी इयर वाईज केलं आहे. तर तुम्हीसुद्धा ही प्रिंट जरी काढली असेल तरी स्वतः पहिल्यांदा क्वेश्चन पेपर पहा, त्यानंतर ही चेक करा, क्रॉस चेक करा आणि नंतर वाचा. आंधळेपणाने कोणावरही विश्वास नक्कीच ठेवायचा नाही, कारण आपल्याकडे इतकासा वेळ नाही आहे आणि आपल्याकडे फक्त आणि फक्त आता 3 महिनेही म्हणता नाही येणार, 8-10 दिवस तर हेही वेस्ट गेले आहेत या महिन्यातले. सो कमी दिवस राहिले आहेत खूप, आपल्याला करायचं आहे त्यासाठी. तर अभ्यास करा आणि जे काय असेल तुमचं चालू त्यामध्ये थोडासा आणखी एफर्ट्स टाका आणि प्रयत्न वाढवा, कारण स्पर्धा खूप आहे. सो त्यासाठी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया अनन्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला